घरच्या घरी फक्त 30 मिनिटात रव्याचा केक कसा करायचा ते बघूया. पण त्याआधी सबस्क्राईब बटनवर एक क्लिक नक्की करा, कारण मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला पहिली नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मिक्सरच्या भांड्यात मी 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा, पाऊण वाटी साखर, चिमटभर मीठ, 3 ते 4 वेलची, पाव चमचा बेकिंग सोडा आणि पाव चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची. त्यानंतर आता हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून याची पावडर म्हणजे प्रीमिक्स करून घ्यायचं. आता ही पावडर आपण एका चाळणीने एका भांड्यामध्ये चाळून घ्यायची. अशा पद्धतीने एका भांड्यावर चाळण ठेवून थोडी थोडी पावडर आपल्याला ही चाळून घ्यायची. अशा पद्धतीने इथे माझी सगळी पावडर चाळून झालेली आहे. आता इकडे आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. त्या कढईमध्ये छोटीशी अशी चाळण किंवा प्लेट ठेवली तरी चालेल. आणि इकडे आपण ज्या भांड्यामध्ये केक करणार आहे त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं. तूप असं सगळीकडे पसरून लावायचं आणि त्यानंतर 1 चमचाभर यामध्ये मैदा घालून मैदा देखील सगळीकडे आपल्याला भांड्याला पसरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला केक भांड्याला चिकटणार नाही. अशा पद्धतीने मैदा सगळीकडे पसरून घ्यायचा. आता आपण जे प्रीमिक्स केलं होतं त्यामध्ये पाव वाटी तूप घालायचं. तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल. आणि हे तूप आपण अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनिट असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं दूध घालून याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची. दूध एकदम घालू नका, जसं लागेल तसं दूध घाला. इथं मी अजून थोडं दूध घालणार आहे आणि पुन्हा याची पेस्ट म्हणजे मिक्स करून घ्यायचं. या मिश्रणाला मला बरोबर 2 वाट्या दूध लागलेलं आहे. इथे मी अजून थोडं दूध घालून याची पेस्ट करून घेणार आहे. तुम्हाला पुढं मी याची कन्सिस्टन्सी दाखवेन. आता अशा पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी, जेणेकरून हे मिश्रण असं एकसारखं पडायला हवं. मला इथं 2 वाट्या दूध लागलेलं आहे. आता लास्टला यामध्ये व्हॅनिला एसेन्सचे 4 ते 5 थेंब टाकायचे. जर नाही घातलं तरी चालेल, कारण आपण यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि ज्या भांड्याला आपण मैदा लावून घेतलेला होता त्या भांड्यामध्ये पटकन हे मिश्रण ओतून घ्यायचं. मिश्रण ओतल्यानंतर हे भांडं आपण 4 ते 5 वेळा टॅप करून घ्यायचं. त्यानंतर आपण जी कढई गरम करायला ठेवली होती त्या कढईमध्ये हे मिश्रण ठेवायचं आणि त्यानंतर सुरुवातीचे 10 मिनिट गॅस फुल करायचा आणि नंतरचे 20 मिनिट गॅस पूर्णपणे लो करायचा. बरोबर 30 मिनिटानंतर आपला केक बघा. आपण चाकूने चेक करूया. इथे चाकूला काहीच मिश्रण लागलेलं नाही, म्हणजे आपला केक तयार झालेला आहे. बरोबर 30 मिनिट याला लागलेले आहेत. आणि आता हा केक आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि मगच काढायचा, नाहीतर गरम काढला तर एखाद्या वेळी तो मोडू शकतो. म्हणून पूर्णपणे थंड करून घ्यायचा. थंड झाल्यानंतर चाकूने अशा साईडला याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण एका ताटामध्ये हा केक काढून घ्यायचा. तर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.